नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली आज मराठी व्याकरणावरील टेस्ट क्रमांक 20 आहे आणि या टेस्टचा घटक आहे आपला केवल प्रयोगी अव्यय। यामध्ये MPSC, राज्यसेवा, कंबाईनचे एक्झाम्स असतील, पोलीस भरती, सरळ सेवा आणि इतर ज्या ज्या ठिकाणी मराठी व्याकरण हा टॉपिक आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे याआधी विचारले गेलेले आणि येऊ शकतात असे संभाव्य प्रश्न या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचे आहेत, ते सोडवायचे आहेत। बघूया तुमचे किती बरोबर येतात। पहिला मुद्दा, पहिला प्रश्न, केवल प्रयोगी अव्यय हे उद्गार दाखविणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात, ते वाक्याचा भाग नसतात, 1 व 2 योग्य, 1 व 2 अयोग्य। काय वाक्याच्या आरंभी येतात का की शेवटी येतात? वाक्याचा भाग असतात की नसतात? दोन्ही बरोबर वाटतात की दोन्ही चूक वाटतायत? उत्तर काय? थोडंसं डोकं लावा। 2 ते 5 सेकंद तुमच्याकडे आहेत। या ठिकाणी उत्तर आहे 3 नंबर, 1 व 2 दोन्ही बरोबर। पुढे दुसरा प्रश्न थोडासा दिसायला मोठा, मात्र मुद्दाम टाकलेला, थोडंसं डोक्याला चालना भेटावी। पहिलं वाक्य, हे वाक्यांना शोभा व डौल आणतात किंवा डौल व शोभा आणतात। हे भाषाशैलीमध्ये भर टाकतात, हे अर्थाच्या दृष्टीने निरर्थक असतात, हे भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी असतात। बघा, वरील वाक्य केवल प्रयोगी अव्ययांबाबत आहेत, कोणते योग्य वाटतायत तुम्हाला? केवल प्रयोगी अव्यय ते म्हटलंय पहिल्याचे डौल व शोभा आणतायत, भाषाशैलीत भर टाकतायत, अर्थदृष्ट्या निरर्थक आहेत, भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी आहेत। काय सर्व योग्य की 1 आणि 2 चूक की तिसरं चूक आहे की सर्व चूक आहे? काय योग्य काय? नक्कीच अभ्यासू मित्रांना उत्तर येईल, उत्तर द्या पटकन। उत्तर आहे 1 नंबर। पुढे तिसरा प्रश्न, केवल प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून न करता किंवा न ठरता ती अव्यय कोणती टिंबटिंब व्यक्त करतात यावरून ठरते। बघा, स्वरूपावरून वर्णन केले जात नाहीये किंवा वर्गीकरण केले जात नाहीये, मग कशावरून? इच्छेवरून। काय व्यक्त करतात? इच्छा, भावना, प्रतिक्रिया की यापैकी नाही? कशावरून प्रकार पडतात केवल प्रयोगी अव्ययांचे? मला वाटतं आपण वरील प्रश्नामध्ये उत्तर बघितलंय। उत्तर आहे काय? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? उत्तर आहे 2 नंबर, भावना। कोणत्या भावना व्यक्त करतात? जशा भावना असतील तशा। काहींना सुखद भावना आहे, दुःखद भावना आहे, आश्चर्याची भावना आहे, त्यानुसार प्रकार पडणार। पुढे ओ हो, अबब, बापरे ही कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आहेत? बघा, प्रकार ओळखता आले पाहिजे आम्हाला। हर्ष, शोक, आश्चर्य की प्रशंसा? मला वाटतं सोपा प्रश्न आहे। बापरे केवढी उंच इमारत, अबब एवढा मोठा माणूस, काय आश्चर्य आहे। काय आहे? आश्चर्य। 3 नंबरचं उत्तर। पुढे 5वा प्रश्न, ढीक, हुडूत, फुस, छत हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहेत? प्रश्न इंटरेस्टिंग विचारला गेलेला। मला वाटतं याच्यातलं एक जरी तुम्हाला माहीत असेल तरी उत्तर देता येईल। काय आहे उत्तर? खाली 4 ऑप्शन आहेत, संबोधन, संमती, विरोध की तिरस्कार? याच्यातून तिरस्कार दर्शवला जातो। हे बघा, हे धीक आणि हुडूत किंवा हुड्यात असंही त्याचं काही ठिकाणी म्हटलेलं आहे त्याला। हे थोडीशी नवीन शब्द आहेत, हे आम्हाला माहीत असली पाहिजेत। तुम्ही कदाचित नवीन असाल, या चॅनलला पहिल्यांदाच बघत असाल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, त्याच्यावरील घंटीचं बटन दाबून ठेवा आणि आपलं जे ॲप्लिकेशन आहे STI RCP, त्याच्यावर पूर्ण मराठी व्याकरणाचे व्हिडिओ लेक्चर्स, PDFs, त्याच्या टेस्ट सर्व काही उपलब्ध आहे, ते डाउनलोड करा। काही मटेरियल फ्री आहेत, तुम्हाला सर्वच पाहिजे असेल तर कोर्सला ते सगळं उपलब्ध आहे। मराठी व्याकरणाचा स्पेशल कोर्स असेल किंवा MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती त्यांच्या बॅचेसमध्ये सुद्धा। पुढे आपण जातो आहोत। 6वा प्रश्न, उद्गारवाची अव्ययापुढे नेहमी टिंबटिंब उद्गारवाचक चिन्ह हवे, गरज नाही, 1 व 2 दोन्ही नाही। बघा, उद्गारवाचक अव्यय आहे, त्याच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह असलंच पाहिजे की काही गरज नसते?
उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, दिसायला सोपे मात्र फसवणारे. उद्गारवाची अव्यय आहे म्हटली, त्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह असलंच पाहिजे, इट्स कंपल्सरी. पुढे जातो मी 7वा प्रश्न. पाद पुराणार्थक केवल प्रयोगी अव्ययामध्ये खालील कशाचा समावेश होत नाही? बघा, पाद पुराणार्थक केवल प्रयोगी अव्यय किंवा यालाच आपण पालुपदी असंही म्हणतो. कशाचा समावेश होत नाही? बघा, आत्ता, बरं का, जळलं मेलं, चूप. उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. मित्रांनो, या ठिकाणी 4थं उत्तर आहे, चूपचा समावेश होत नाही. चूप कोणता प्रकार आहे मग केवल प्रयोगी अव्ययाचा? तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे पाद पुराणार्थक म्हणजे काय आहे? ते लकब म्हणून आपण वापरतो, वापरायचं म्हणून वापरतो, काही अर्थ नसतो त्याला. ते त्या प्रकारातली उदाहरणं. पुढे केवढी गर्दी, कोणतं केवल प्रयोगी अव्यय येईल? अरे रे, आबब, बापरे की बाप? 8 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर मला वाटतं तुमचं रेडी असेल. काय? 2 नंबरचं उत्तर. पुढे 9वा प्रश्न. शाबास, फक्कड, खासच, भारी ही कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आहेत? बघा, शाबासवरून तुमच्या लक्षात येईल. आता शाबास 2 पद्धतीने लिहिले. आता काही ठिकाणी डबल ब आहे, काही ठिकाणी सिंगलही आहे. तुम्ही चांगले पुस्तक बघितले तर तुम्हाला ते कळेल. फक्कड नवीन शब्द आहे. खासच, भारी याच्यावरून तुमच्या लक्षात येईल काय आहे याच्यामध्ये, हर्ष, शोक, आश्चर्य की प्रशंसा? मला वाटतं कोणात चुकायला नको. उत्तर काय? उत्तर आहे 4 नंबरचं. शाबास म्हटलं की प्रशंसा आहे, बस. येणार असेल तर येईना टिंबटिंब. ज्यांनी किमान 2दा मराठी व्याकरणाचं कोणतंही पुस्तक वाचलं आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर चुकणारच नाही. फक्त वाचताना आमचं डोकं ठिकाणावर असलं पाहिजे, नाहीतर मग पुस्तक हातात आणि डोक्यात तिसरंच चाललंय विचार आणि मग ते पानाची पानं चालली आहे उचकणं, तसं चालणार नाही. येणार असेल तर येईना बापडा, ते असे तोंडपाठ झाली पाहिजे ती वाक्य. पुढे 11 नंबरचा प्रश्न. तू उत्कृष्ट कामगिरी केलीस, काय म्हणणार? अहो, ओहो, शाबास, अरे रे की अच्छा. उत्कृष्ट कामगिरी आहे, प्रशंसा करायची, काय? शाबास. पुढे 12 नंबरचा प्रश्न. उद्गारार्थी वाक्यातील विचार शब्दांनी व्यक्त आपण जेव्हा करतो किंवा त्याच्यासाठी व्यक्त करण्यासाठी व्यक्त होण्यापूर्वी, व्यक्त झाल्यानंतर की व्यक्त होताना त्या भावनेचा उद्गार प्रथम आपल्या तोंडातून बाहेर पडतो. इंटरेस्टिंग आहे, नीट वाचावं लागेल. आपण जेव्हा शब्दांनी व्यक्त करत असतो काहीतरी, त्या ठिकाणी भावना आपल्या तोंडातून ती उद्गार निघत असतात. प्रथम तोंडातून ते प्रथम बाहेर पडतात, आपल्या तोंडातून ते उद्गार. तर ते जे विचार आहे आपले, ते व्यक्त होण्यापूर्वी ते बाहेर पडतात, व्यक्त झाल्यानंतर पडतात की होताने पडतात? इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला हा प्रश्न याच्या आधी भेटला नसेल, मात्र महत्त्वाचा आहे. आपण जे विचार व्यक्त करणार आहोत ना, त्याच्या पूर्वी ते उद्गार आपल्या बाहेर पडतात, बापरे, आणि नंतर मग आपलं ते वाक्य येतं. ते लक्षात घ्या. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 12चं उत्तर 1 आहे. पुढे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स वगैरे त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, MPSC स्पर्धा विश्व. ते तुम्ही जॉईन करू शकतात. त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ती मागता येईल, त्या ठिकाणी पाठवण्यात येईल. चला, या ठिकाणी आपण मराठी व्याकरणाचा सराव करतो आहोत. असंच आपण प्रत्येक टॉपिकवर टेस्ट घेतो आहोत. याच्या आधी बरेचसे टेस्ट आपले झाले आहेत, तेही तुम्ही बघा. सर्व लेक्चर्स आपण घेतलेले आहेत. याच्यानंतरही होत राहील. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याला तुम्हाला बऱ्याचशा या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली भेटणार आहेत. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.